सर, आज महत्त्वाची बैठक पार पडली. एक तर महाराष्ट्रात ज्या समस्या चालू आहेत त्या बैठकीतच तुमचा सगळ्या चर्चा गोष्टी सुरू आहेत. काय सांगायला पाहिजे? आज जसं आत्ता माननीय तटकरे साहेबांनी सांगितलं, महायुतीच्या समन्वय समितीची तातडीनं बैठक बोलवण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये गेली 3 दिवस राज्यामध्ये अतिवृष्टी, महापूर ह्याच्यामुळं जमिनींचं नुकसान झालं आहे, पिकांचं नुकसान झालं आहे, सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान झालं आहे, घरांची पडझड झाली, जनावरांचं पशुधनाचं नुकसान झालं आहे आणि याच्यावरती गांभीर्याने विभागवाईज चर्चा झाली. तिन्ही पक्षाच्या मंत्री महोदयांनी आपापल्याकडे आलेली जी आमची इनपुट्स आहेत, आमच्याकडं आमच्या पक्षाच्या आमदारांकडनं प्रत्येक पक्षाची जी माहिती आली त्याची एकत्र चर्चा केली आणि एकत्रपणानं असं ठरलं की सरकारकडं या नुकसान भरपाईला जसे जसे पंचनामे प्राप्त होतील, पंचनामे प्राप्त झाल्यानंतर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे म्हणून शेतकऱ्याला या अडचणीतल्या मदत करावी अशा पद्धतीची एकमुखी मागणी किंवा एकमुखी अशा पद्धतीचा आग्रह सरकारकडे धरावा हे आजच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये ठरलं. आणि तिन्ही पक्षांनी जसं आज माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की सर्व मंत्र्यांनी उद्यापासून जिथं अतिवृष्टी, महापूर, पडझड झाली त्या जिल्ह्यांमध्ये दौरा करा, पाहणी करा, लोकांना दिलासा द्या. तसं सर्व पक्षाच्या महायुतीतल्या सर्व मंत्र्यांनी उद्यापासून दौरे करावेत असा देखील आजच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना सूचना देण्याचं ठरलं. ओके, मी उद्या सकाळी अहिल्यानगरला, कर्जत, जामखेड ज्या परिसरामध्ये अजूनही पाऊस सुरू आहे, माझं तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं. सकाळी मी 9 वाजता विखे पाटील साहेबांना आम्ही दोघंही निघतोय. काल कर्जत, जामखेड करून विखे पाटील साहेब पुढं अहिल्यानगरच्या बाजूने रवाना होतील आणि त्या ठिकाणच्या जवळपास 8-9 गावांमध्ये प्रचंड नुकसान झालं आहे. मी उद्या दिवसभर त्या भागामध्ये आहे. एक दसरा मेळावा होणार आहे, त्या संदर्भात सुद्धा मीटिंग आहे. नेमकं काय नियोजन आहे? नाही, दसरा मेळावा हा दरवर्षीच होत असतो. शिवसेनेचं ते एक प्रकारचं एक त्या दिवशीचा एक आपल्या वेगळ्या पद्धतीचा तो आनंद उत्सव दसरा सोहळ्याचा असतो. आणि आजपर्यंतची परंपरा आहे की वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं ज्वलंत हिंदुत्वाचे विचार आम्हाला दसरा मेळाव्यातनं ऐकायला मिळायचे. त्याप्रमाणे आत्तासुद्धा दसरा मेळावा शिवसेना पक्षाचा आहे, धनुष्यबाणाच्या भगव्याखालचा आहे आणि नेहमीप्रमाणे उत्साह त्या दसरा मेळाव्याचा संपूर्ण शिवसैनिकांच्यामध्ये आहे. आणि आता दसरा मेळाव्याची जोरदार तयारी पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेकडनं सुरू झालेली आहे. यशस्वी दसरा मेळावा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.